उद्या अतिशय शुभ असा सोमवार आहे आणि याच दिवशी अत्यंत पवित्र अखंड सौभाग्य देणारी वटसावित्री पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. यंदाचा हा योग अत्यंत दुर्मिळ आणि विशेष मानला जात आहे, कारण सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे आणि पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी तसेच चंद्रदेवाच्या कृपेसाठी उत्तम मानली जाते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेच्या व्रताला महिलांच्या जीवनात खूप मोठे आणि महत्त्वाचे स्थान आहे. हे व्रत केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठी नाही, तर संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी, सुख-समृद्धीसाठी आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेचे नेमके धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय, यासोबतच या पवित्र दिवशी महिलांनी पूजेच्या वेळी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, कोणते विशेष उपाय करावे याबद्दल माहिती पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उद्या वटपौर्णिमेच्या दिवशी अंघोळ करताना पाण्यामध्ये अशी कोणती एक चमत्कारिक गोष्ट टाकायची आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे, दोष आणि अडचणी दूर होतील. तसेच तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळून तुमची प्रत्येक इच्छा कशी पूर्ण होईल, हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून सुटणार नाही. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. वटपौर्णिमेचा सण हा मुख्यत्वे सती सावित्रीच्या अतूट पतिप्रेमाचे आणि तिच्या दृढ संकल्पाची आठवण करून देतो. पौराणिक कथेनुसार सावित्रीने आपल्या बुद्धीच्या, चातुर्याच्या आणि भक्तीच्या बळावर यमराजाकडून आपले पती सत्यवान यांचे प्राण परत मिळवले होते. यमराजाला पराभूत करून पतीचे प्राण परत आणणारी सावित्री ही भारतीय स्त्री शक्तीचे आणि 7 जन्माच्या सोबतीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच प्रत्येक सुवासिन महिला आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभो, त्यांचे आयुष्य दीर्घायुष्य व्हावे आणि संसारामध्ये अखंड सुख शांती राहावी, यासाठी अत्यंत श्रद्धेने हे व्रत करतात. या दिवशी वटवृक्षाची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वडाच्या झाडाला आपल्या शास्त्रात अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले गेले आहे, कारण वटवृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो. वडाचे मूळ हे ब्रह्माचे असते, खोड विष्णूचे आणि फांद्या महादेवांचे रूप मानल्या जातात. तसेच वडाचे आयुष्य शेकडो वर्ष असते, त्याला कधीही मरण येत नाही. त्यांच्या पारंब्या जमिनीमध्ये रुजून नवीन झाडे तयार होतात. म्हणूनच पतीलाही वडासारखे दीर्घायुष्य लाभावे आणि आपला वंश असाच बहरत राहावा, या भावनेने वडाच्या झाडाला सुती धागा गुंडाळून त्यांची पूजा केली जाते आणि प्रार्थना केली जाते. धार्मिक महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे वडाला खूप मोठे महत्त्व आहे. वडाचे झाड हे निसर्गातील एकमेव असे झाड आहे जे 24 तास भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन देते. तर आता आपण मुख्य उपाय बघूया की असा कोणता उपाय आपल्याला करायचा आहे, जेणेकरून आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळेल. आणि त्याचबरोबर अशी कोणती वस्तू आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. उद्या सोमवार आणि वटपौर्णिमाचा सुवर्णयोग असल्याने सकाळी उठल्यानंतर तुम्ही केवळ अंघोळ कराल, तेव्हा तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे ते आपण बघूया. तर यामध्ये तुम्हाला थोडेसे गंगेचे पाणी टाकायचे आहे, अगदी चिमूटभर हळद आणि थोडेसे काळे तीळ किंवा अक्षदा टाकायचे आहेत. सोमवार हा महादेवांचा वार आहे आणि महादेवांना पाणी, तीळ अत्यंत प्रिय आहे. तसेच हळद ही सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. जर शक्य असेल तर या पाण्यामध्ये वडाची 2 पाने किंवा वडाच्या पारंबीचा छोटा तुकडा काही वेळ टाकून ठेवा आणि नंतर त्या पाण्याने अंघोळ करा. हा उपाय केल्याने तुमच्या शरीराची आणि मनाची शुद्धी होते. आयुष्यातील सर्व प्रकारचे नकारात्मकता, वास्तुदोष, पितृदोष किंवा ग्रहांचे अशुभ प्रभाव तत्काळ दूर होतात. हा अंघोळीचा विशेष उपाय केल्याने तुमच्या सुप्त शक्ती जागृत होतात आणि तुमच्या सभोवतालील एक सकारात्मक ऊर्जा कवच तयार होते. यामुळे तुम्ही ज्या कामात हात घालणार आहात त्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळायला सुरुवात होते. जर तुमच्या नोकरीमध्ये अडचणी येत असतील, व्यवसायात प्रगती होत नसेल किंवा पैशांची नड भासत असेल, तर या पवित्र स्नानांमुळे तुमच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. तुमची जी काही मनातील इच्छा असेल, मग ती मुलांच्या शिक्षणाविषयी असो, पतीच्या आरोग्याविषयी असो वा कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीबद्दल असो, ती इच्छा पूर्ण करण्याची ताकद या शुभ योगावरील स्नानामध्ये आहे. अंघोळ करत असताना नुसते पाणी अंगावर न घेता आपल्या शास्त्रात सांगितलेला एक अत्यंत पवित्र मंत्र तुम्हाला मनामध्ये किंवा स्पष्ट उच्चारात म्हणायचा आहे. मंत्र पुढील प्रमाणे आहे: गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरु. हा मंत्र म्हणत अंघोळ केल्याने भारतातील सर्व पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला घरच्या घरी मिळते. जर हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर अंघोळ करताना सातत्याने ओम नमः शिवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे तुमचे शरीर पवित्र होतेच, पण तुमचे मन आणि नशीब देखील उजळून निघते.
अंघोळ झाल्यानंतर सुवासिनी महिलांनी स्वच्छ जमल्यास लाल किंवा पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी. वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या बांगड्या वापरणे पूर्णपणे टाळावे. पूजेला जाताना वडाच्या झाडासाठी विड्याची पाने, सुपारी, नैवेद्यासाठी आंबे किंवा इतर फळे किंवा पुरणपोळीची जो आहे तर ते सोबत न्यावी. वडाच्या झाडाला सुती धागा गुंडाळताना मनोभावे पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. धागा गुंडाळताना किमान 7 प्रदक्षिणा किंवा तसेच तुमच्याकडे पद्धत असेल त्या पद्धतीने प्रदक्षिणा कराव्यात आणि प्रत्येक प्रदक्षिणेसोबत महादेवांचे आणि सावित्रीचे स्मरण करावे. पूजा संपन्न झाल्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाण देणे. वटपौर्णिमेला आपल्या घरातील ज्येष्ठ सुवासिनींना, महिलांना, सासूबाईंना किंवा इतर सुवासिनींना वाण दिले जातात. या वाणामध्ये फळे असतात किंवा सौभाग्याचे वाण तुम्ही देऊ शकतात. असं केल्याने घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभतात आणि कुटुंबामध्ये कधीही पैशांची किंवा धान्याची कमतरता भासत नाही. तसेच या दिवशी घरी आलेल्या कोणत्याही गरजूला रिकाम्या हाताने परत पाठवू नका. त्यांना काहीतरी गोड अन्न किंवा दान नक्की द्या. उद्या येणारा हा सोमवार आणि वटपौर्णिमेचा महासंयोग तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत मंगलमय ठरो. त्यासाठी ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्याच असतात आणि त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्याचा जो काही उपाय सांगितलेला आहे तर तो सुद्धा तुम्हाला आवर्जून करायचा आहे. कितीही वाईट संकट असेल, कितीही घरामध्ये तुम्हाला त्रास होत असेल तर ते सर्व सुद्धा त्रास तुमचे दूर होतील. आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा असतात. मग त्या धनप्राप्ती, नोकरी प्राप्ती असेल तर त्या सर्व इच्छा आपल्या पूर्ण होतील. सुख, शांती, समृद्धी आपल्याला लाभेल. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. यासोबतच आपल्याला अजून काही प्रभावी उपाय करायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी उंबरठ्यावरती हळदीचा लेपन आवर्जून द्यायचा आहे. ज्यावेळेस आपण आपल्या घरातली फरशी पुसणार आहोत तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद, त्याचबरोबर थोडंसं खडे मीठ, गोमूत्र टाकून आपली फरशी व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची आहे. घरामध्ये चुकूनही कटकट वगैरे करायची नाही आहे. सुख, शांती, समृद्धी टिकून राहावी यासाठी घरामध्ये उद्या काही स्तोत्रांचं पठण करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही कनकधारा स्तोत्रमचं पठण आवर्जून करावं, जे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं सुद्धा तुम्हाला पठण जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे. या सर्व गोष्टी जर तुम्ही केल्या तर जीवनामध्ये कितीही जे वाईट संकट असतात त्यामधून आपल्याला बाहेर पडण्याचा मार्ग जो आहे तर तो मिळत असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या आपल्याला आवर्जून करायचे आहेत, जेणेकरून घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची आपल्याला कमी पडणार नाही आणि सर्व कामामध्ये आपल्याला यश मिळेल. आपल्या पतीला दीर्घायुष्य, मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल. सकारात्मक ऊर्जा ज्यावेळेस घरात असते त्यावेळेस कधीच आपल्याला अडचणी येत नाही. तर त्या सर्व अडचणीमधून ज्यावेळेस आपल्याला सुटका पाहिजे असते त्यावेळेस हे जे काही पवित्र सण असतात या पवित्र सणांना या सर्व गोष्टी करणे खूप गरजेचं असतं. त्यामुळे आवर्जून ह्या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.